बसून घ्यायचंय सगळ्यांनी खाली बसून घ्या. राधे राधे राधे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. हरि ओम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गजाननं भूतगणादिसेवितं कपितथ्यजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. हरि ओम. वृंदावन सोवन नहीं नंदगाव सोगाव. वंशीवट सोवट नहीं कृष्ण नाम सोना. श्री राधा
राधा जू को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री लाडली वृंदावन निवास। वृंदावन के वृक्ष को मर्म ना जाने कोई, डाल डाल और पात पात में श्री राधे राधे होई। राधा राधा कहते ही सब बाधा मिट जाए, कोटि जन्म की आपदा नाम ली सो जाए। पात पात पर राधिका कण कण में है घनश्याम, अंकित है जिस भूमि पर वही है श्री वृंदावन धाम। सभी के हाथों पर जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। हरि ओम नमो पार्वती पतये नमः, महादेव नमः, निताई गौर हरि बोल। राधे 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 राधे। थोड़ा रिपीट कमी करना दादा। राधे राधे, थोड़ा थोड़ा एकदम टेम्पो, एकदम थोड़ा। राधे बस। चित सार संधु सर्वस्व इको इको पूर्ण कमी, नॉर्मल एकदम। चित सार सिंधू सर्वस्व भगवान श्री राधा गोविंद दामोदर दास भगवान श्रींच्या चरण कमल बिंदांचं ध्यान करत सुंदर अशा या शिव महापुराण कथेच्या पर्वावरती सुरू असलेली ही आपली शिव महापुराण कथा, महाशिव पुराण कथा। आणि या कथेचा आपला हाचा सुंदर असा द्वितीय सत्र, द्वितीय दिवस। संतांचं सानिध्य लाभल्यावर काय होतं हे आपण कालच्या कथेमध्ये ऐकलं की संतांचं सानिध्य जर आपल्या आयुष्यामध्ये आलं तर आपल्याला कथा, कीर्तन, भगवंताची भक्ती करायला मिळते आणि त्याच भक्तीच्या माध्यमातून आपण भगवंताला आपलंसं करू शकतो। म्हणून कालची जी कथा आपण ऐकली ना की ज्या ठिकाणी जे उपलब्ध आहे तेच जर मागितलं तर भगवंत कधी आपल्याला ते दिल्याशिवाय राहत नाही, पण ते मागता आलं पाहिजे आपल्याला। मग कसं मागायचंय? मग ज्या ठिकाणी आहे ना तिथेच ते उपलब्ध आहे, ते मागून घ्या पटकन। काल कथेला होतात ना तुम्ही? कोण कोण होता हात वर करा बरं। अच्छा, नवीन आलेले आहेत ना? काही नवीन आले असतील आज। भगवंत आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर ते येतात कसे तर भजनाच्या माध्यमातून, आणि भजनाच्या माध्यमातून येता येता ते नाम संकीर्तन आपल्याला देऊन जात असतात। आणि म्हणून ज्या ठिकाणी जे उपलब्ध आहे ते लवकर मागून घ्या असंही ते सांगतायत। सानिध्य प्राप्त होण्यासाठी भगवंत फार गरजेचे आणि भगवंत प्राप्त करण्यासाठी भजन फार गरजेचे। म्हणून एक 5 मिनिटं आपण सुंदर असं हे भजन करूया आणि त्या भजनाच्या माध्यमातून या शिव महापुराण कथेकडे वळूया। सगळ्यांनी जेवण करून आलेले आहात ना की उपवास आहे? उपवास नाही ना? काल महाशिवरात्री होती। भगवंत श्री महादेवांचं सुंदर असं आपण भजन करायचंय आणि त्या भजनाच्या माध्यमातून भगवंताची ही कथा आपण श्रवण करूया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय। हर
भजनामध्ये टाळ्या वाजवायच्या. हरि बोल. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हरि बोल. नामाची महती काय आहे हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन हे आपल्याकडून झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला कथा, कीर्तन, सत्संग हे फार महत्वाचं आहे. एका गावामध्ये एक आस्तिक आणि एक नास्तिक असे दोन भाऊ राहत होते. आणि या दोघी भावांना अगदी एकाच मायबापांनी संस्कार दिलेले, पण तरी सुद्धा यांच्या जीवनामध्ये फार वेगवेगळे दृष्टांत घडले. आणि त्या दृष्टांतांमुळे कधी यांनी भगवंताकडे पाठ फिरवून बघितलं नाही. त्याच्यातला एक आस्तिक आणि एक नास्तिक. आस्तिक म्हणजे जो भगवंताचं पूजन करतो, भगवंताला आपलंसं मानतो तो, आणि एक जो भगवंताला पूजत नाही, भगवंताला आपलंसं करत नाही तो. महाराज, हा जो नास्तिक होता याला भगवंताविषयी काहीही घेणं देणं नाही, बिलकुल नाही. आणि हा जो आस्तिक होता हा त्याच्या प्रत्येक महिन्याला, वर्षाला, प्रत्येक आठवड्याला काही ना काहीतरी याचं सतत परमार्थिक कार्य चालू असायचं. जसं आमच्या बापूजींचं चालू असतं. ज्यांनी हे सुंदर आयोजन आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणलेलं आहे, ज्यांनी महाराजांशी बोलणं केलं, महाराजांनी त्यांच्याशी संवाद साधला, आणि त्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला ही कथा ऐकायला मिळते. कारण कुठलं ना कुठलं माध्यम असतं की त्या माध्यमातून आपल्याला कथा ऐकायला मिळते. शिवमहारात्रीच्या दिवशी ही कथा सुरू झाली, पण त्या कथेचं माध्यम स्वयं भगवंतांनी असे आपल्या गावातले हे साधू संत आहेत यांना निवडलं, आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या बापूजींना निवडलं. कथाकार अनेक आहेत, कीर्तनकार अनेक आहेत, पण प्रेम इतकं आहे. त्या प्रेमाच्या वात्सल्यातून की महाराज तुम्हाला कथा करायची. सांगायचं हे आहे की आस्तिक मनुष्य काही ना काही त्याचे परमार्थिक कार्य चालू ठेवत असतो. त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मुली, त्याची पत्नी, त्याचे साथी, सवंगडी कधी कधी त्या या गोष्टींचा तिरस्कारही करतात, पण तरी सुद्धा ती व्यक्ती हे कार्य चालू ठेवते. का? कारण की आमच्या आयुष्यामध्ये भगवंताशिवाय कोणी नाहीये हा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. महाराज, या आस्तिक भावाने गावामध्ये एकदा काय केलं की भागवत कथेचा कार्यक्रमाचं आयोजन केलं.
यांनी भगवान दीनानाथ आशुतोष भगवान यांच्या कथेचं आयोजन केलं आणि त्यासाठी एक कथा व्यास बोलवले मायबाप, एक कथा प्रवक्ते बोलवले. आणि कथा प्रवक्ते बोलवले तर कथाकार कसे होते माहितीये का? अगदी धिप्पाड माझ्यासारखे, 150 किलो वजनाचे. माझ्यासारखा भरगच्च महाराज बोलवला. आणि महाराज बोलवल्यानंतर कथेला सुरुवात झाली. कथेचं आमंत्रण हे सर्व दूर देण्यात आलं. आता याने केलेले होते गुरु. हा जो नास्तिक होता याने गुरु केलेला नव्हता, पण तो जो आस्तिक होता त्यानं गुरु केलेला होता. म्हणून त्याला परमार्थ काय आहे आणि प्रपंच काय आहे हे दोन्ही दृष्ट्या त्याला समजत होतं. 7 दिवस उत्कृष्ट भागवत कथा झाली, शिव महापुराण कथा झाली. दुपारी श्री श्रीमद भागवत कथा, त्याच्यानंतर हरिपाठानंतर सुंदर अशी शिव महापुराण कथा. सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण हा जो नास्तिक होता हा काही त्या कथेला आला नाही मायबाप. 7 दिवस उत्कृष्ट कथा संपली. कथेच्या समाप्तीचा दिवस आला आणि महाराज दक्षिणा घेऊन निघणार तेव्हा जाता जाता त्यांनी सहज त्या यजमानाला विचारलं की महाराज, तुमचा जो भाऊ आहे तो काही 7 दिवस दिसला नाही, तो कुठे आहे ते मला सांगा. आणि सहज त्यांनी सहज विचारलं की तुमचा जो भाऊ आहे तो कुठे आहे? भाऊ कथेला काही दिसला नाही मला. तेव्हा त्या आस्तिक बाबांना सांगितलं की तो त्या खोलीमध्ये, दुसऱ्या खोलीमध्ये बसून त्याचा काहीतरी कार्यक्रम करत असेल. तेव्हा हे जे महाराज होते, हे जे कथाकार होते, यांनी त्यांची भेट घ्यायचा विचार केला. हे जे कथाकार होते ना, त्यांनी नास्तिकाला भेटण्याचा प्रयत्न केला, विचार केला की आता कसं याला भेटल्या जाईल म्हणून. महाराजांनी दरवाजा ठोकता, दरवाजा उघडा होता, ते आतमध्ये गेले तर हा टीव्ही बघत होता. टीव्ही बघत असताना महाराजांना हा अरेतुरेच्या भाषेमध्ये बोलू लागला, तुम्हाला तुमच्याकडून काय करून घ्यायचं असेल ते करून घ्या, मला काही तुमच्या कथेला यायचं नाही, मला काही तुमच्या कथेमध्ये इंटरेस्ट नाहीये, तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या. असं हा जो नास्तिक होता हा म्हणू लागला. काही काही लोक भगवंताचं भजन करतात, कीर्तन करतात, परमार्थ करतात, कथा करतात, परंतु त्यांना त्या गोष्टीची जाणीव नसते, किंमत नसते. आणि हा तो नास्तिक होता जो परमार्थ घरामध्ये असून सुद्धा परमार्थ करत नव्हता. आणि मायबाप काय झालं की हा जो नास्तिक होता याच्या रूम मध्ये महाराजांनी प्रवेश केला. तेव्हा महाराज म्हणाले, मी तर निघेलच, मला जायचंच आहे, पण आपण रामकृष्ण हरी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही एकदा रामकृष्ण हरी म्हणा की मी लगेच निघालो. महाराज तो काही रामकृष्ण हरी म्हणेना आणि महाराज काही त्याच्या रूम मधून निघेना. महाराज पण एकदम हट्टी होते. त्यांनी हट्टाला पेटले आणि तू एकदा रामकृष्ण हरी म्हण की तेव्हाच मी तुझ्या रूम मधून, घरामधून बाहेर जाईल, असा हट्ट पकडला. आणि तो हट्ट पकडला म्हणून दोघांचं भांडण आता हातघाईवर आलंय मायबाप. महाराजांनी त्याला खाली पाडलं आणि महाराज त्याच्या छातीवरच जाऊन बसले. काय केलं महाराजांनी? एका बुक्कीत त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातड्यावरच जाऊन बसले. महाराजांनी त्याला खाली पाडलंय, त्याच्या छातीवर जाऊन बसले आणि म्हणतायत रामकृष्ण हरी म्हण, तेव्हाच मी आता इथून उठणार. महाराज 150 किलोचा आणि हा होता सिंगल हड्डी 50 किलोचा. महाराज सहज म्हणाले, आता तरी रामकृष्ण हरी म्हण की जेणेकरून मी तुझ्या छातीवरून उठल्यानंतर तुला दीर्घ श्वास टाकायला वेळ मिळणार नाही. असं म्हणताच बरोबर आता हा म्हटला, हे जर ओझ माझ्या छातीवर बसून राहिलं तर मला जीवन मरणाशिवाय काही पर्याय नाही. आणि असं म्हणता म्हणता महाराजांनी शब्द टाकता टाकता याने रामकृष्ण हरी म्हटलं. महाराज पटकन उठले आणि यानं निश्वास सोडलाय. यानं निश्वास सोडला आणि महाराजांनी त्याला सांगितलं की आता हे नाम जे तुला मी दिलेले, हे नाम तू कोणाला विकायचं नाही, हे नाव तू कोणाला विकायचं नाहीये. आता हा होता नास्तिक, याच्या मनामध्ये भगवंताची भक्ती नाहीये.
आणि या नास्तिकानं भक्ती नसल्या कारणामुळे काय केलं की हा नास्तिक हळूहळू घराच्या बाहेर निघू लागला, कार्यक्रमांमध्ये जाऊ लागला. का? कारण की त्याने एकदा रामकृष्ण हरी म्हटलं आणि रामकृष्ण हरी म्हटलं म्हणून आता हा काय करू लागला तर ते नाम विकायचं नाही असं महाराजांनी यांना सांगितलं. आता एखाद्या चांगल्या व्यक्तीने जर वेड्या व्यक्तीला सांगितलं की अरे बाबा या दृष्टीने या रस्त्याने तू जाऊ नको, या रस्त्याने तू जाऊ नको, तुला कुठल्याच प्रकारचा इथे काही मार्ग सापडणार नाही, तर तो जो दीड शहाणा आहे तो जाईल का नाही जाणार? तो हटकून त्या रस्त्याने जाईल. का? कारण की त्या वाटेवरचे काटे पडलेले आहेत हे त्या चांगल्या माणसाला माहितीये, म्हणून त्यानं सांगितलं की बाबा तू त्या रस्त्याने जाऊ नको. हा दीड शहाणा होता. या दीड शहाण्यानं काय केलं की ते नाव प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये लिहून ठेवलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विकायला लागला. कसं पोरांनो, मी तुम्हाला एक आयडिया देतो, तुम्ही देवाचं नाव घ्या, देव तुम्हाला भेटल. म्हणून पोरांजवळून पैसे घ्यायचं आणि पोरांना ते नाव सांगायचं. असं म्हणता म्हणता गावातल्या प्रत्येक घरावर, घराच्या प्रत्येक भिंतीवर, दरवाजावरती कोणता मंत्र आला? रामकृष्ण हरी हा मंत्र आला. आणि तो मंत्रमुळे त्या गावातल्या प्रत्येक जी व्यक्ती होती त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडू लागला मायबाप. आणि बदल घडत असताना एक दिवस म्हातारपण जवळ आलं आणि याची मृत्यू झाली. हा मरण पावला आणि यम दरबारामध्ये याला नेण्यात आलेलं आहे. यम दरबारात हा गेला आणि तिथे चित्रगुप्तांनी आणि यमराजांनी त्याला ब्रह्मदेवाकडे नेले मायबाप. असं सांगितलं की आयुष्यात याने फक्त एकदा रामकृष्ण हरी हा मंत्र ऐकला तेव्हा त्याचं फळ काय? ब्रह्मदेवांनी सहज सांगितलं, या नामाचा आणि माझा काहीही एक संबंध नाहीये, मला ते सांगता येणार नाही, म्हणून तुम्ही हे नाव ऐकून घेण्यासाठी आणि याचा संबंध काय आहे हे समजून घेण्यासाठी भगवान विष्णूंकडे जा. मायबाप, त्यावेळेस चित्रगुप्त, यमराज आणि ब्रह्मदेव हे भगवान विष्णूंकडे गेले. कुणाकडे गेले? भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेले. आणि श्रीहरी विष्णूंकडे गेल्यानंतर, विष्णू लोकाला घेऊन गेल्यानंतर भगवान विष्णूंना म्हणाले की देवा, रामकृष्ण हरी हा मंत्र याने एकदा म्हटलेला आहे, याचा काय उद्धार होईल ते तुम्ही सांगा. भगवान श्री विष्णू म्हणतात, या नामाचा आणि माझा काही एक संबंध नाही, तुम्ही कैलास पर्वतावरती जा आणि कैलास पर्वतावरती गेल्यानंतर तुम्ही भगवान श्री हरी महादेवांना विचारा. महाराज, आता यमराज, चित्रगुप्त, ब्रह्मदेव आणि महाविष्णू भगवंत यांनी एक पालखी तयार केली. यांनी सुंदर एक पालखी तयार केली आणि त्या पालखीमध्ये या प्रेताला, या आत्म्याला बसवलं. हा जो नास्तिक होता नाही मरण पावलेला, त्याच्या आत्म्याला बसवलं. आणि आत्म्याला बसवल्यानंतर हे चारही देवता त्या पालखीचे भोई झाले. कोण झाले? भोई. म्हणजे पालखी उचलली खांद्यावर आणि कैलास पर्वताकडे यांनी आगमन केलं. तेव्हा त्याला पालखीमध्ये ठेवलं आणि यमराज, चित्रगुप्त, ब्रह्मदेव, महाविष्णू या चौघांनी पालखी खांद्यावर घेऊन त्याला वैकुंठाकडे, आता भगवान श्री हरींच्या, महादेवांच्या कैलास लोकाकडे घेऊन गेले. महादेवांनी येण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सगळा वृत्तांत महाविष्णूंनी सांगितला की त्यावेळेस भगवान कैलासपती म्हणाले की आयुष्यात फक्त एकदाच याने रामकृष्ण हरी हे माझ्या प्रिय भगवंताचं नाम उच्चारण केलं तर आज हा नास्तिक तुमच्या चौघांच्या या जगाचे पालन करता, रक्षण करता, संहार करता यांच्या समोर याला पालखीमध्ये तुम्ही घेऊन आलात, याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ नामाची महती काय असू शकते असं त्यांनी सांगितलं की नाम काय आहे. म्हणून भगवंताचं नामाचं फळ आहे. आणि एकदा का जीव हा कैलास लोकांमध्ये गेला की त्याला पुन्हा परत यावं लागत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि हजारो गायींचं दान केल्यानंतर सुद्धा, प्रयाग त्रिवेणी संगमावरती स्नान केल्यानंतर, कल्पापर्यंत जरी आपण तिथे निवास केला, आपण तिथे राहिलो एखाद्या तीर्थस्थानामध्ये, यज्ञ करून मेरू पर्वता एवढं जरी सोन्याचं दान आपण केलं तरी एकदा भगवंताच्या नामाची बरोबरी हे कुठलेही करू शकत नाही असं भगवंतांनी त्याला सांगितलं. का? कारण भगवंताचं नाम तेवढं मोठं आहे. एकदा सगळ्यांनी जयकारा लावूया. राधे राधे.
आवाज आला पाहिजे. राधे राधे, हर 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 हर. बोल पार्वती पते महादेव की. पार्वती पते हर हर. पार्वती पते हर हर. आणि महाराज, या अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत भक्तामध्ये भाव प्रगट होत नाही तोपर्यंत देव त्याला भेटत नाही. जेव्हा भक्तामध्ये भाव प्रगट होतो तेव्हा तो भगवंत त्याच्यासाठी तळमळ करतो आणि त्याला भेटण्यासाठी येत असतो. कारण मनामध्ये जर कधीच दुसऱ्याचं वाईट होण्याची इच्छा आपण करू शकत नाही किंवा करणार नाही तर भगवंत यथाक्षण आपल्याला भेटण्यासाठी तयार असतो. फक्त आपण भगवंताला तसं मागितलं पाहिजे. कुणाकडे काय देव हा भावाचा भुकेला आहे. देवाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये. कारण मागणारे भरपूर म्हणत असतात की देव आमच्याकडनं खूप काही मागतोय. देवाला मागण्याची गरज नाही, देव देत असतो. कारण देवाजवळ जे ते तुमच्या जवळ आणि माझ्या जवळ आहे का? आहे का? तुमच्या जवळ अपमान पचवण्याची क्षमता आहे का? तुम्हाला जर कोणी उलटून बोललं तर तुम्ही लगेच रिएक्ट करतात. परमार्थामध्ये भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारचा विश्वास जेव्हा आपल्या मनामध्ये दृढ होत चालतो तेव्हा कुणाकडे काय मागावं याचं ज्ञान माणसाला असावं. कारण भगवंत तेव्हाच भेटत असतो, कारण विश्वास भक्ताविषयी त्याच्या मनात असला पाहिजे. मान सन्मान अपमान या गोष्टींच्या जो पलीकडे जातो ना भगवंत त्याच्या जवळ जात असतात. म्हणून भगवंताला जर मिळवून घ्यायचं असेल तर कितीही आनंद मनुष्य आपल्या जीवनात आला तर तो लपवू शकत नाही. आणि दुःख जर आलं तर त्याला दाखवल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक जीवाला सुख आणि दुःख हे लागलेलं आहे. कारण आपल्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तूंच्या जगाने पाहून कौतुक करावं असं आपल्याला वाटत असतं. आपल्या जवळ जी मौल्यवान वस्तू आहे त्या मौल्यवान वस्तूच पाहणं जगाला चांगलं वाटतं. हे पाहून हे ऐकून आपल्या मनाला शांती लागते. असंच एकदा सहज एक संत रस्त्याने जात आहे आणि रस्त्याने चालता चालता काही माय माऊल्या ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा माऊल्या या रस्त्याने आणि त्यांच्या कडेवरती घागर आहे पाण्याची. आणि ती घागर पाण्याची आहे आणि त्या पाण्याच्या घागरीवरती अनेक छोट्या छोट्या घागरी कळशा ठेवल्या आहे. आणि ते जे संत आहेत ना ते हे बघतायत आणि त्यांच्यामध्ये एक नवतरुण युवती आहे की ज्या तरुणीच्या नाकामध्ये सोन्याची नथ आहे मायबाप. आणि ती सोन्याची नथ तिला नेमकंच तिचं लग्न ठरलंय आणि लग्न ठरलेले तिचे जे पती आहे त्यांनी ती नथ तिला भेट म्हणून दिलेली आहे. ती नथ तिला भेट म्हणून दिली म्हणून ही जी कन्या आहे की नाही सारखी सारखी त्या नथेला हात लावते आणि हात लावून दाखवण्याचा प्रयत्न करते की ही मला माझ्या पतीने दिलेली आहे. पण त्याच्या बाकीच्या स्त्रिया होत्या ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना या गोष्टीचा काही एक फरक पडत नाहीये. आणि फरक नाही पडत म्हणून त्या तिच्याकडे लक्षच देत नाही कारण की त्यांचं लग्न झालेलं आहे. ही काय करते हिच्या कडेवरती जे घडे मातीचे भरलेले आहेत पाण्याने ते खाली सोडून देते. आणि खाली सोडल्यानंतर
ते घडे फुटतात, सगळ्यांनाच माहितीये मातीचा घडा पटकन फुटतो. हे तिच्याकडे लक्ष देतात तेव्हा तिच्या नाकातल्या नथीचे मोती हे साडीच्या पदरात अटकून खाली पडतात आणि ते पडलेले मोती उचलण्यासाठी सगळ्या जणी धावत येतात. थोडा आवाज द्या. हे सगळे तिच्याकडे धावत येतात तेव्हा ती म्हणते, जोपर्यंत नथ नाकात होती तोपर्यंत कुणी तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही की माझ्या नवऱ्याने मला नवीन नथ ही भेट म्हणून दिलेली आहे. आज ती नथ तुटली, आता ती नथ तुटली म्हणून तुम्ही ती धावत उचलायला आलेले आहात. त्यावेळेस ते जे दूर बसलेले साधू महात्मे आहेत ना, ते सहज म्हणतात. काय म्हणतात ते? नथनी दीनी यार ने तो चिंतन बारंबार, नथनी दीनी यार ने तो चिंतन बारंबार, नाक दीनी करतार ने तो भूल गई हर बार. एक नथनी, एक सोन्याचा तुकडा. राधे राधे, थोडं बेस आणि आवाज द्या. राधे, ती नथनी दिली म्हणून ते संत म्हणतायत, नथनी दीनी यार ने तो चिंतन बारंबार, नाक दिनी करतारने तो भूल गई हर बार. भगवंताने हे नाक दिलंय, त्या नाकाला विसरली आणि नश्वर देहामध्ये जन्म घेतलेल्या पतीनं एक नथनी दिली, एक सोन्याचा तुकडा दिला म्हणून त्याची सर्वस्व परी ती सगळ्यांना सांगत फिरते. विचार करा, जर हे नाकच नसलं तर नथनी कुठे कुठे अटकवाल? कपाळावर की भुवईवर की ओठावर? म्हणून आपण त्या गोष्टींना विसरत चाललोय जे भगवंतांनी आपल्याला दिलंय, ते म्हणजे हृदयरूपी मंदिरामध्ये बसवण्याचं नाम. आणि आपण या नश्वर वस्तूंवरती प्रेम करत असतो. आपल्या जवळ ज्या मौल्यवान वस्तू आहेत ते जगाने पाहून आपलं कौतुक करावं हे आपल्याला वाटत असतं. तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीव सुख नोव्हे देव देव. म्हणून मागताना एवढा मात्र नक्की विचार करा की आपल्याला काय पाहिजे. सहज एक भाव मनात आला आणि विचार करता करता अगदीच आपल्या ईश तत्वामध्ये, या चिंतनामध्ये भगवंताचं देहरूप एक होईल. कारण संतांची संगती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हाच शिवमहापुराण कथा आपल्या आयुष्यामध्ये येत असते. संतांनी केलेली प्रतिज्ञा ही कधीही खोटी ठरत नाही, नेहमी खरी ठरत असते. पुढे कथेला सुरुवात होते आणि शिवपुराण कसं ऐकावं, कसं वाचावं याबद्दल ते सांगत असतात. सूतजींनी कथा सांगायला सुरुवात केली. सांगता सांगता आई भगवतीचं सानिध्य त्यांना प्राप्त झालं. पुराणिक महाराजांनी यजमान आचरण विधी ही कशी आहे हेही सांगितलं. भगवंताच्या तत्वावरती त्यांनी फार सुंदर असं विवेचन करून मांडलेलं आहे. पुढे कथेमध्ये ते सांगतायत की सनत कुमार आणि व्यासजी यांचा संवाद होतो आणि त्या संवादामध्ये ब्रह्मा आणि विष्णू यांचं युद्ध होतं आणि शिवशंकरांकडून विष्णूंना अधिकाराची प्राप्ती ते करून देतात. शिवशंकर हे ब्रह्मदेव आणि विष्णूला ज्ञान तर देतात, पण पुढे ब्रह्मदेव आणि विष्णूला शिवशंकरांचा उपदेश होतो की कशा प्रकारे आपल्याला हे जीवन जगायचंय. ते म्हणतात शिवलिंगाची स्थापना कशी करायची आहे, काय युद्ध झालं यांचं आणि कशामुळे यांना हे अविरल गतपणे युद्धामध्ये हजारो वर्ष यांचं युद्ध का चाललं. ब्रह्मदेव आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात होते का, तर ब्रह्मदेव म्हणतात की मी तुझा पिता आहे, मी तुझा बाप आहे. कोणाला? भगवान श्री हरी विष्णूंना म्हणतात. आणि भगवान श्री हरी विष्णू म्हणतात की अरे, माझ्या नाभी कमलातून कमळ जन्माला आलं आणि त्या कमळाच्या दांडामधून तू जन्माला आलेला आहेस आणि वर अविरलगतपणे चालत राहिल्यानंतर तू त्या कमळाच्या परागगंधावरती, परागकणांवरती बसून असल्या कारणाने आज तू मला म्हणतोयस की मी तुझा बाप आहे. दोघांचं भांडण हे हातघाईवर गेलं आणि हातघाईवर गेलेलं भांडण हे युद्धावर गेलं. युद्धावर गेलेल्या भांडणाचा निष्कर्ष एवढा निघाला की याच्यामध्ये मीपणाचा अहंकार जागृत झाला. मायबाप, मीपणाचा अहंकार जागृत झालेला आहे आणि तो अहंकार मोडण्यासाठी आता सर्व देवी देवता हे भगवान श्री महादेवांकडे निघाले.
महादेवांकडे निघाले आणि सगळे आता म्हणू लागले की भगवंता काहीतरी करा की जेणेकरून यांचं युद्ध थांबलं पाहिजे, आणि हे युद्ध जर थांबलं नाही तर ही पृथ्वी हे सर्वस्व संपून जाणार आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये भगवान दीनानाथ भोलेनाथ हे सुंदर असं रूप धारण करतात आणि एका पर्वताच्या मागे बसून यांचं युद्ध पाहतात. एक ज्योतिर्मय त्यांच्या शरीरातून असं लिंग अभाव निघतो आणि दोघांच्या मध्ये जाऊन उभा राहतो आणि आकाशवाणी होते की जो या अग्निस्तंभाचा अंत आणि आरंभ शोधून आणेल तो श्रेष्ठ. असं म्हणताच बरोबर ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, ब्रह्मदेव हे त्याचा आरंभ शोधायला गेले आणि भगवान श्री विष्णू हे त्याच्या पाताळामध्ये अंत शोधण्यासाठी गेले. त्या अग्निस्तंभाचा अंत शोधण्यासाठी गेले, पण अंत काही सापडला नाही. 21व्या स्वर्गामध्ये केतकीचं पुष्प होतं आणि त्या 21व्या स्वर्गामध्ये केतकीच्या पुष्पाला भगवान श्री ब्रह्मदेव म्हणतायत की माझ्यासोबत साक्षी देण्यासाठी चल. आणि साक्षी देण्यासाठी येत आहे असं म्हणत असताना केतकीच्या पुष्पाला आपल्या सोबत घेतात आणि सोबत घेतल्यामुळे केतकीचं पुष्प आणि ब्रह्मदेव खोटं बोलले हे त्यांना माहित पडतं. भगवान श्री विष्णू तिथे त्या अग्निस्तंभाजवळच उभे असतात. ब्रह्मदेव आणि विष्णू येतात. विष्णू भगवंताला फार खिन्नता वाटते की माझ्याकडनं काय असा अपराध घडला की मला याचा अंत सापडला नाही. आणि अंत सापडला नाही म्हणून ब्रह्मदेव केतकीच्या पुष्पाला सांगतात की सांग मी याचा आरंभ शोधून आलेलो आहे. असं आरंभ शोधून आणतात. असं म्हणताच बरोबर महादेव तिथे प्रकट होतात. महादेव प्रकट झाले आणि त्या ठिकाणी भगवंताचं ते वर्णन करून सांगण्यासाठी प्रयत्न करू लागले. ब्रह्मदेवांना म्हणतात ब्रह्मदेवा चराचर सृष्टीमध्ये तुम्हाला पूजणार कोणी नसेल का? कारण या चराचर सृष्टीचे तुम्ही मालक असून सुद्धा खोटे बोललात आणि खोटे बोललात म्हणून मी तुमचं एक शिर उडवतो. त्यांच्या शरीरातून एक ऊर्जा बाहेर निघाली आणि त्या ऊर्जेला भगवान महादेवांनी आदेश दिला की याचं जे आकाश तत्वाकडे जे मुख आहे त्याचा शिरच्छेद कर. 5 मुख होती ब्रह्मदेवांना, एक मुख कापल्या गेलं आणि ते मुख कापल्या गेलं म्हणून भगवंताला 4 मुख उरली. का? खोटं बोलले म्हणून. आज परिस्थिती काय आहे? आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा सरस्वती आपल्या मुखामध्ये विराजमान असते, आपल्या जिभेवरती विराजमान असते, आपण त्याच वेळेस खोटं बोलतो. का? कारण की आपल्या आयुष्यामध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर दान घेण्यासाठी आधी एक व्यक्ती यायचे, त्यांचं नाव होतं वासुदेव. आता येतात का? येतात का? आता नाही येत. का? कारण की आपण सकाळपासूनच खोटं बोलायला सुरुवात करतो की नाही? वसुदेव दारात आल्यानंतर आपण सहज म्हणायचो. तेव्हा कुठे त्याच्या जुन्या मायमावल्या होत्या की नाही, त्या दान देत होत्या. आताच्या माऊल्या आणि आताची लेकरं काय म्हणतात? घरात कोणी नाहीये पुढे जा. आमच्या घरात पीठ नाहीये पुढे जा. आमच्या घरामध्ये काही शिल्लक नाहीये पुढे जा. तुम्ही जसं बोलताय ना तसंच तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. का? कारण त्यावेळेस सरस्वती आपल्या जिभेवरती विराजमान असते. तुम्ही म्हणाल घरात कुणी नाही, ती म्हणते तथाच तू कुणीच राहणार नाही. तुम्ही म्हणाल घरात पीठ नाही, ती म्हणेल तथाच तू घरात अन्नाचा दाना राहणार नाही. तुम्ही म्हणाल घरामध्ये कुठल्याही प्रकारची धन दौलत नाहीये, ती म्हणेल तथाच तू तुझ्या घरात काहीच राहणार नाही. आपण इथूनच सुरुवात करतो आणि विचार करतो, भगवंताजवळ जाऊन भगवंताला मागत असतो की देवा आमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी का नाहीये? भगवंत म्हणतोय सकाळी उठल्यापासूनच खोटं बोलायला सुरुवात केलेली, कशी सुख समृद्धी तुझ्या आयुष्यामध्ये देऊ? देवादी देव महादेव ज्यांना सुद्धा पूजनीय आहे असे ब्रह्मदेव या जगाचे सृष्टीकर्ता रचयिता आहे, त्या ब्रह्मदेवांचं शिर उडवलं. का? कारण की ते खोटं बोलले म्हणून. विचार करा, आपण दिवसभरात किती खोटं बोलतो आणि दिवसभरात खोटं बोलल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती दुःख दरिद्र येत असतं. ब्रह्मदेव खोटं बोलले आणि खोटं बोलल्यामुळे त्यांचं एक शिर हे उडवलं भगवान श्री हरी महादेवांच्या एका ऊर्जा रूपाने.
केतकीच्या पुष्पाला सांगितलं की ज्या प्रकारे तू खोटं बोललास त्या खोटं बोलल्यामुळे मी माझ्या पूजेतला तुझा अधिकार काढून घेतो, तुझा माझ्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. त्याला आपण केवड्याचं फूल म्हणतो, बरोबर की नाही? त्या केवड्याच्या केतकीच्या फुलाचा भगवान महादेवांना कुठल्याही प्रकारे स्वीकार करता येत नाही असं म्हटलं जातं. तिथून ते निघून जातात. विष्णू भगवंतांना उपदेश केला जातो. विष्णू भगवंतांना उपदेश झाल्यानंतर सुंदर असं सुदर्शन चक्र दिल्या जातं. वेगवेगळ्या प्रकारचे सुदर्शन चक्र भगवंतांना दिले जात आहेत आणि त्या माध्यमातून भगवान श्री विष्णू सुद्धा आपल्या लोकाला निघून जातात. मायबाप पुढे कथेला सुरुवात होते आणि असंच एकदा शिवलिंगाची स्थापना कशी करावी असं ते म्हणतात. त्यांच्यामधला तो भाव जागृत होतो आणि सूतजी महाराज कथा सांगू लागतायत. ऋषींनो ऐका, मी आता तुम्हाला शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याची पूजा अर्चना कशी करावी ते सांगतो. ही गोष्ट, ही कथा सविस्तर सांगतो. शुभ काळ वेळ पाहून थोडा बेस द्या ना महाराज, आणि इको पण द्या, नॉर्मल आवाज पण द्या. राधे राधे राधे. सूतजी म्हणतायत, ऋषींनो अगदी बरोबर, मी आता तुम्हाला शिवलिंगाची स्थापना आणि पूजा अर्चना इत्यादी गोष्टींवरती सविस्तर कथा सांगतो. शुभ काळ वेळ पाहून तीर्थक्षेत्रावरती किंवा नदीच्या काठी अथवा सुंदर मनोहर असं एकांतामध्ये छान सुंदर शिवलिंग स्थापन करावं. परंतु त्याची नेहमी पूजा अथवा सुंदर मनोहर एकांत स्थानी लिंग स्थापन करून त्याची पूजा घेतली जाईल, त्याची पूजा होत राहील याची खबरदारी घ्यावी. ते म्हणतायत, आपल्या रुचीप्रमाणे आपल्याला आवडेल अशा प्रमाणे पार्थिव लिंग हे जलमय अथवा सुंदर असं तेजयुक्त द्रव्याने विधियुक्त लिंग निर्माण करून त्याची पूजा करावी. म्हणजे भक्ताला, जो त्याची पूजा करतोय, त्याला पुरेपूर त्याचा फळ मिळेल, पुरेपूर त्याचा फायदा त्याला घेता येईल. संपूर्ण शुभ लक्षण युक्त शिवलिंगाची पूजा केल्यास ते तत्काल लाभदायक ठरतं असं सूतजी कथा सांगतायत. ते म्हणतायत, चल प्रतिष्ठेसाठी लघु लिंग घ्यावं. चल प्रतिष्ठा म्हणजे आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सारखं सारखं दरिद्रता येत असेल, लक्ष्मी टिकत नसेल आपल्या घरामध्ये, तर सुंदर असं छोटस शिवलिंग घ्यावं आणि अचल प्रतिष्ठेसाठी स्थूल लिंग घ्यावं. म्हणजे इतकं मोठं सुंदर असं शिवलिंग घ्यावं. उत्तम असं लक्षणांच्या युक्त शिवलिंगाचं पीठा सहित स्थापना करावी. त्याच्या खालचा जो भाग आहे त्याला पीठ म्हटल्या गेलेला आहे. ते जे पीठ आहे ते चौकनी, गोल, त्रिकोणी किंवा डमरू सारखं असावं. लिंगाचं पीठ हे महान फल देणारं असतं. ज्या द्रव्याचं लिंग असेल त्या द्रव्याचंच पीठ असावं. सगळं वेगवेगळं असावं असं ते म्हणतात. उत्तम शिवलिंग तयार करणारा किंवा यजमान याच्या 12 बोटांनी एवढं उंच ते समजावं. यांच्यापेक्षा जास्त उंचीही चालत नाही. कमी नसावी. कमी उंची असल्यास त्याचा लाभ कमी होतो असं ते म्हणतात. शिवलिंग हे स्थापन केल्यावर विविध उपचारांनी त्याचं पूजन करावं. शिवालयाच्या जवळ ध्वजारोहण करावा. रोज नियमाने त्या शिवलिंगाचं पूजन करावं. षोडशोपचार पूजा करावी आणि त्यांनी शिवपद प्राप्त होतं. आवाहन करावं भगवंताचं. कधीतरी बसा त्या भगवंताच्या जवळ. कधी एकांतामध्ये बसलेत का? बसले का? नाही बसलो. होकार द्या बरं की आम्ही भगवंताजवळ बसलो म्हणून एक दिवस एकांतामध्ये, आणि त्या भगवंताला विचारलं की देवा, तुझ्यासारखी शक्ती आम्हाला दे की दुःख आम्ही पचवू शकतो. विचारलं का कधी? नाही विचारलं. का नाही विचारलं? कारण आम्हाला भगवंताजवळ झोळी पसरवून मागण्याची सवय पडलेली आहे आणि त्यामुळे आम्ही कधीच भगवंताला विचारलं नाही. हा दोष जेव्हा जाईल तेव्हा भगवंत आपलासा होईल. शिवलिंग स्थापन केल्यावर विविध उपचारांनी त्याची पूजा करावी असं ते म्हणतात. बसा एक दिवस त्या भगवंताजवळ. त्या भगवंताचं आवाहन करा. देवा, या ना एकदाच, मला भेटा ना. तुम्हाला भेटल्याशिवाय मला करमत नाही असं ते म्हणतायत. तुम्हाला भेटल्याशिवाय मला करमत नाही असं ते म्हणतायत.
आणि त्या ईश तत्वाची जाणीव काय आहे ते तुम्ही मला करून द्या. असं म्हणता म्हणता भगवंताचं सार तत्व सांगता सांगता ते म्हणतात बोलवा त्याला, एकदा बोलवा फक्त. मानसिक पूजा या संपूर्ण जीवनामध्ये श्रेष्ठ म्हटल्या गेलेली आहे. आणि ती श्रेष्ठ अशी की जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं तर ते पचवता येतं असं म्हणतायत. म्हणून भगवंत काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला बोलवा, आसन द्या, देवा या ना, बसा एकदाच, आरोग्य द्या, भगवंताचे पाय धुवा, भगवंताचं पादांग आचमन करा, अभंग स्नान करा, भगवंताला वस्त्र द्या, यज्ञोपवीत भगवंताच्या गळ्यामध्ये टाका. मानसिक पूजा करायची. कशी? देव समोर बसलेले डोळे मिटलेले नाही तर उघडे ठेवायचे. का? मिटलेल्या डोळ्यांनी भगवंत भेटत नसतो. भेटलाय का कधी? मृत्यूनंतर मनुष्य डोळे लावून झाकून जातो, पण भगवंत भेटतो का नाही? भगवंताच्या जवळ तो जात असतो. म्हणून डोळे उघडे ठेवून कधीतरी त्या भगवंताचं पूजन करा. भगवंताला यज्ञोपवीत द्या, भगवंताच्या कपाळावरती सुंदर असा गंध लावा, पुष्प द्या, धूप द्या, दीप द्या, नैवेद्य द्या ना. नैवेद्य नका देऊ, भगवंताला जेवू घाला ना. घातलंय का कधी जेवायला? हो की नाही? सांगितलं कधी की भगवंता तुम्ही जेवण करा? नाही. आम्हाला माहितीये की तो इथे आल्यानंतर सुद्धा जेवण करणार नाही, आमचा विश्वास आहे. ते सूतजी महाराज म्हणतायत की भगवंताला असा नैवेद्य तुम्ही चढवावा. स्तुती सुमनांनी आपल्या सद्गुरु आणि श्री उमा रमणाचं पूजन करून त्यांना नमस्कार करून शंकरजी भगवान महादेव म्हणाले, आपलं जीव त्यांनी ओवाळून टाकलेला आहे असं ते म्हणतायत. सूतजी स्वतः ते विवेचन करून सांगतायत की भगवंताला तंबूल द्या, निरंजन दाखवा, नमस्कार करा आणि तुम्ही तयार केलेलं जे पार्थिव शिवलिंग आहे ते विसर्जन करा. अशा प्रकारे या 16 प्रकारचे उपचार या पूजन केल्याने त्या भगवंताचं ईश्वर तत्व आपल्याला प्राप्त होत असतं. शिवपदाची प्राप्ती आपल्याला होत असते. तो जो साधक आहे त्याच्या जीवनामधले सगळे दुःख हे दूर होत असतात. मातीचं शिवलिंग, गहूच्या पिठाचं शिवलिंग, गोमातेच्या शेणापासून बनवलेलं शिवलिंग, एकत्रित फुलं गोळा केलेली आहेत त्यांच्यापासून बनवलेलं शिवलिंग, कन्हेरीचे फुलं, फळ, गुड, लोणी आणि भस्म, भात. तुम्ही घरात भात बनवता की नाही? तांदळाचा भात. त्याच्यापासून जरी तुम्ही शिवलिंग बनवलं, या वस्तूंपासून जरी तुम्ही शिवलिंग बनवलं, ज्याची जशी त्या शिवलिंगामध्ये रुची असते, जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे ती वस्तू घेऊन त्याचं शिवलिंग तयार करावं. आपल्या हाताने त्याची अशी 16 प्रकारची पूजा करायची. त्याच्या आयुष्यामध्ये दरिद्रता कधी राहत नाही असं सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत. कारण त्यांनी प्रश्न विचारला होता की कलियुगामध्ये कधी एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचं चांगलं होताना पाहू शकत नाही आणि त्यांची नजर एकमेकांना लागेल, त्यांचं वाईट होईल, नेगेटिव्ह एनर्जी त्यांच्या आजूबाजूला राहील. म्हणून त्यांच्या सुखासाठी भगवंत म्हणतायत की मी या जगाच्या सृष्टीला तयार केलंय. ही सृष्टी मी एका चुटकी सरशा हिचा नाश करू शकतो, एक चुटकी सरशा हिला मी पुन्हा जन्माला घालू शकतो, पण तरी सुद्धा या सृष्टीच्या दुःखामध्ये या